मित्रांनो, वाईट बोलणं, चुगली करणं, एखाद्या व्यक्तीविषयी ईर्ष्या करणं आणि त्याची निंदा करणं आपली प्रगती तर थांबवतेच, सोबतच आपल्या आयुष्यातील आनंदही हिरावून घेते. आपल्या नशिबात लिहिलेलं कोणी बदलू शकतं का? आजच्या कहाणीमध्ये तुम्हाला समजेल की जे काही आपल्या जन्माच्या अगोदर लिहिलेलं असतं ते आपण बदलू शकतो का. जर तुम्हाला हे जाणून घ्यायचं असेल तर ही सुंदर कहाणी शेवटपर्यंत नक्की ऐका. मित्रांनो, ही कहाणी खूप काही शिकवणारी, महत्त्वपूर्ण आणि ज्ञानात भर टाकणारी आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठमोळ्या इन्स्पिरेशनल मॅजिकल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. चला तर मग सुरू करूयात. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एका गावात रामू नावाचा गरीब शेतकरी राहत होता. त्याच्या कुटुंबामध्ये तो आणि त्याची बायको असे दोघेच राहत होते. त्यांच्या घरात खूप वर्षानंतर एका मुलाचा जन्म झाला. शेतकरी आणि त्याची बायको दोघेही खूप खुश झाले. आजूबाजूचे सगळे लोक त्यांचे अभिनंदन करत होते, बाळाला आशीर्वाद द्यायला येत होते. एक दिवस सकाळच्या वेळेस एक साधू भिक्षेसाठी त्यांच्या दारासमोर आला आणि त्याने आवाज दिला. शेतकऱ्यासाठी आज आनंदाचा दिवस होता, म्हणून त्याने साधूला घरात बोलवलं आणि बसायला सांगितलं. साधू बसल्यानंतर शेतकरी म्हणाला, साधू महाराज, खूप वर्षानंतर माझ्या घरात बाळ जन्माला आला आहे. कृपया तुम्ही त्याचे नामकरण करा. साधूने बाळाला मांडीवर घेतलं तेव्हा बघितलं की बाळाच्या हातावर एक चिन्ह आहे, ज्यावरून राजयोग दिसत आहे. साधू बाळाच्या हातावरील खूण बघून आश्चर्यचकित झाला आणि विचार करू लागला. शेतकऱ्याने साधूला संभ्रमात पडलेलं बघून विचारलं, काय झालं महाराज, तुम्ही एवढे चिंतित का दिसत आहात? यावर साधू म्हणाले, बाळ, मी चिंतित नाही तर खूप खुश आहे, कारण तुझा मुलगा खूप नशीबवान आहे. त्याच्या नशिबात राजयोग आहे. यावर शेतकरी म्हणाला, महाराज, मला काही समजलं नाही, तुम्हाला काय म्हणायचं आहे? साधू म्हणाले, बाळा, तुझा मुलगा एक दिवस राजा बनेल. याचं लग्न 16व्या वर्षी या राज्याच्या राजकुमारी सोबत होईल आणि तो या राज्याचा राजा बनेल. हे ऐकून शेतकरी खूप खुश झाला. गावातल्या लोकांना जेव्हा हे समजलं की हा मुलगा राज्याचा राजा बनणार आहे, तेव्हा सगळे लोक त्याला बघायला, भेटायला येऊ लागले. एके दिवशी त्या राज्याचा राजा एका हरणाची शिकार करता करता जंगलात खूप दूर निघून गेला, पण हरिण त्याला सापडलं नाही. हरणाच्या मागे धावता धावता त्याला खूप तहान लागली होती, पण त्याला जवळपास कुठेही नदी किंवा तलाव दिसत नव्हता, जिथे जाऊन तो पाणी पिऊ शकेल. राजा खूप वेळापासून पाण्यासाठी जंगलात फिरत होता. पाण्याच्या शोधात चालता चालता तो त्याच गावात येऊन पोहोचला, जिथे रामू शेतकरी राहत होता. तिथे राजाची नजर एका साधू महाराजांवर पडली. राजाने त्यांना पाणी मागितलं, तेव्हा साधूने त्यांना थांबायला सांगितलं आणि आपल्या झोपडीमध्ये पाणी आणायला गेले. त्यांनी राजाला पाणी आणून दिलं. पाणी पिल्यानंतर राजाने बघितलं की खूप सारे लोक एकत्र जात होते. त्या लोकांविषयी त्याने साधूला विचारलं, तेव्हा साधूंनी सांगितलं, हे सगळे लोक रामूच्या घरी जात आहेत. त्याच्या घरात एक खूप नशीबवान मुलगा जन्माला आला आहे आणि एका साधूंनी त्याच्याविषयी भविष्यवाणी केली आहे. राजाने विचारलं, अशी कोणती भविष्यवाणी केली आहे की एवढे सगळे लोक त्याच्या घरी जात आहेत? साधूने सांगितलं आहे की त्याचा मुलगा 16 वर्षांचा होईल तेव्हा त्याचं लग्न या राज्याच्या राजकुमारीसोबत होईल आणि तो या राज्याचा राजा बनेल. साधू महाराजांचं बोलणं ऐकून राजाला खूप राग आला. एका शेतकऱ्याचा मुलगा आणि माझ्या मुलीसोबत लग्न करणार? राजा म्हणाला, महाराज, मी ज्या राज्याचा राजा आहे, तुम्हाला काय वाटतं मी माझ्या मुलीचं लग्न एका शेतकऱ्याच्या मुलासोबत लावून देईन? साधू म्हणाले, राजन, जे या मुलाच्या नशिबात लिहिलं आहे ते कोणीही बदलू शकत नाही. राजाला आपल्या शक्तीवर खूप घमेंड होती. तो म्हणाला, महाराज, मी देवाचं विधिलिखित बदलून दाखवेल. साधू म्हणाले, राजन, तुम्ही पण इथेच आहात आणि मी पण, बघू काय होतंय ते. राजाने साधूला नमस्कार केला आणि आपल्या राजवाड्याकडे निघाला. महालात गेल्यावर रात्री त्याला झोप येत नव्हती. तो विचार करत होता, काहीही झालं तरी ती भविष्यवाणी खरी होऊ द्यायची नाही. दुसऱ्या दिवशी आपला वेश बदलून राजा परत त्याच गावात आला आणि लोकांना विचारत विचारत रामूच्या घरापर्यंत पोहोचला. घराबाहेरून त्याने आवाज दिला. त्याचा आवाज ऐकून रामू बाहेर आला आणि त्याने विचारलं, कोण आहात आपण? तुम्ही इथे का आलात? राजा म्हणाला, मी एक सावकार आहे. माझा कपड्यांचा व्यापार आहे आणि शेजारच्याच गावात मी राहतो. लोकांच्याकडून मी असं ऐकलं की तुमच्या घरात एक नशीबवान मुलाचा जन्म झाला आहे आणि त्याच्या नशिबात राजयोग आहे. रामू म्हणाला, हो शेठजी, खरं आहे.
यावर राजा म्हणाला, एक बोलू का? तुला वाईट तर वाटणार नाही ना? रामू म्हणाला, बोला ना सावकार, तू मला तुझा मुलगा दे, या बदल्यात मी तुला खूप पैसा आणि संपत्ती देईन आणि मुलाचे पालनपोषणही करेन. रामूची पत्नी म्हणाली, नाही शेठजी, मी माझं बाळ तुम्हाला नाही देऊ शकत. राजा म्हणाला, हे बघा, तुम्ही एक शेतकरी आहात, तुम्ही याचं पालनपोषण कसं करणार? त्याचं बोलणं ऐकून रामू म्हणाला, हो शेठजी, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे. याचं पालनपोषण उत्तम प्रकारे आम्ही नाही करू शकणार, पण त्याचा सांभाळ आम्ही नक्कीच करू शकू. त्यावर राजा म्हणाला, मी त्याचं पालनपोषण उत्तम प्रकारे करेन, त्याला कशाचीही कमतरता माझ्याकडून भासून देणार नाही. त्यावर रामूची बायको म्हणाली, ठीक आहे, मी माझा मुलगा तुम्हाला द्यायला तयार आहे, पण जेव्हा तो 16 वर्षांचा होईल तेव्हा तुम्ही त्याला आम्हाला परत द्यायचं. राजा म्हणाला, ठीक आहे, 16 वर्षांचा झाल्यानंतर मी तुम्हाला तुमचा मुलगा परत करेन. असं बोलून राजा बाळाला घेऊन निघून गेला. तो एका नदीकिनारी पोहोचला. राजाने विचार केला होता की तो मुलाला नदीमध्ये सोडून देईल व मुलगा पाण्यात बुडून मरेल, पण त्याचा गोंडस चेहरा बघून त्याला नदीमध्ये सोडण्याची हिंमत नाही झाली. खूप वेळ विचार केल्यानंतर त्याने एक लाकडाची संदूक बनवली आणि त्यामध्ये बाळाला ठेवून नदीमध्ये सोडून दिली. त्याने विचार केला की वाहत जाऊन नंतर ही संदूक बुडेल आणि बाळ मरण पावेल. निश्चिंत होऊन राजा आपल्या राजमहालात आला. त्याला वाटलं, आता तो मुलगा परत येणार नाही आणि माझ्या मुलीचं त्याच्यासोबत लग्न सुद्धा होणार नाही. मी त्याचं भाग्य मिटवलं, विधिलिखित मी बदललं. हा विचार करून तो एकदम निवांत झाला. तिकडे ती संदूक वाहत वाहत एका नदी किनाऱ्यावर पोहोचली, जिथे एक शेठ सूर्याला जल अर्पण करत होते. जेव्हा त्यांना ती संदूक दिसली, ती त्यांनी लगेचच उघडून बघितली, ज्यामध्ये बाळाला बघून ते आश्चर्यचकित झाले, कारण त्यांना एकही मुलबाळ नव्हते. ते त्या मुलाला घेऊन घरी गेले. त्याची बायको मुलाला बघून खूप खुश झाली. तिने जेव्हा विचारलं की ते बाळ कोणाचं आहे, तेव्हा शेठजींनी तो मुलगा नदीमध्ये वाहून आल्याचं आणि त्यांना सापडल्याचं सांगितलं. दोघांनीही हात जोडून बाळासाठी देवाचे आभार मानले. आता तो मुलगा त्यांच्या घरात राहू लागला, मोठा होऊ लागला. शेठजींनी त्याचं नाव सूरज असं ठेवलं. हळूहळू 16 वर्ष उलटली. सूरज खूप समजूतदार आणि बुद्धिमान होता. एक दिवस त्याला शिक्षक शिकवत होते. गुरुजी जे काही विचारित तो त्याचं लगेच आणि बरोबर उत्तर द्यायचा. हे बघून गुरुजी म्हणाले, तू तर खूपच हुशार आणि ज्ञानी आहेस, पुढे जाऊन तू मोठा माणूस बनशील. गुरुजी सूरजचं कौतुक करतच होते, तेवढ्यात तो राजा तिथे आला, जो काही कामानिमित्त दुसऱ्या राज्यात निघाला होता. राजाने जेव्हा सूरजला बघितलं तेव्हा तो तिथेच थांबला आणि विचारलं, बाळा, कोण आहेस तू, कुठे राहतोस आणि तुझ्या वडिलांचं नाव काय? सूरज म्हणाला, महाराज, मी शेठ हिरालालचा मुलगा आहे. आता राजा तिथून निघून गेला. आपलं काम पूर्ण करून परत येत असताना त्याला वाटेत शेठ हिरालाल दिसले. मग तो शेठ हिरालालला म्हणाला, तुमचा मुलगा खूप हुशार आणि बुद्धिमान आहे. राजाचं बोलणं ऐकून शेठ हिरालाल म्हणाले, महाराज, मी त्याचा खरा पिता नाही, मी फक्त त्याचं पालनपोषण केलं आहे, पण तो मला माझ्या मुलापेक्षाही जास्त प्रिय आहे. राजाने शेठ हिरालालला विचारलं, हा पोरगा तुमचा मुलगा नाही, मग हा तुम्हाला कुठे भेटला? मग त्याने राजाला सगळी कहाणी सांगितली की तो मुलगा कसा वाहत्या पाण्यामध्ये संदूकमध्ये सापडला होता. जेव्हा राजाने त्याचं बोलणं ऐकलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. त्याला समजलं होतं की हा तोच मुलगा आहे ज्याला 16 वर्षांपूर्वी संदुकीत घालून पाण्यात सोडलं होतं. ते दोघे बोलतच होते तोवर तिथे सूरज आला. त्याला बघून राजा हिरालालला म्हणाला, शेठजी, मला काही कामासाठी पुढे जायचं आहे. जर तुम्ही तुमच्या मुलाकरवी माझी एक चिठ्ठी महाराणीपर्यंत पोहोचवली तर मी त्याला 50 सोन्यांच्या मोहरा देईल. हे ऐकून सूरज राजाला म्हणाला, हो महाराज, का नाही, मी तुमची चिठ्ठी जरूर घेऊन जाईल. राजाने चिठ्ठीमध्ये एक संदेश लिहिला आणि चिठ्ठीवर मोहर लावून ती सूरजला दिली आणि म्हणाला, ही चिठ्ठी राणीला नेऊन दे. सूरज चिठ्ठी घेऊन निघाला. तो एका दाट जंगलातून चालला होता. जाता जाता तो रस्ता भटकला. जंगलात रस्ता शोधता शोधता त्याला रात्र झाली. रात्र घालवण्यासाठी तो जागा शोधू लागला. तेव्हा त्याला एक झोपडी दिसली. आता रात्र इथेच काढायची असा विचार करून सूरज घोड्यावरून खाली उतरला आणि झोपडीत गेला. झोपडीत गेल्यावर त्याने बघितलं की तिथे एक म्हातारी आजी जेवण बनवत होती. जिने सूरजला विचारलं, बाळा, तू कोण आहेस आणि न विचारता आत कसा आलास? सूरजने स्वतःविषयी सांगितलं की तो रस्ता भटकला आहे आणि रात्र घालवण्यासाठी तिथे आला आहे. त्याचं बोलणं ऐकून आजीला त्याची दया आली, पण ती म्हणाली, बाळा, तुझं इथं थांबणं योग्य नाही. हा डाकूंचा अड्डा आहे. आता थोड्याच वेळात डाकू येतील आणि त्यांनी तुला असं बघितलं तर तुझी अडचण होईल.
सूरज म्हणाला, पण आजी, एवढ्या रात्री मी कुठे जाऊ? आणि गेलो तर जंगली जनावरं मला खाऊन टाकतील. त्यापेक्षा मी एका कोपऱ्यात जाऊन झोपतो. तो एका कोपऱ्यात जाऊन झोपला. थोड्या वेळाने डाकू आपल्या घरी आले. त्यांनी बाहेर घोडा बघून आणि एका कोपऱ्यामध्ये एक मुलगा झोपलेलं बघून म्हातारीला विचारलं, हा कोण आहे? म्हातारी म्हणाली, हा खूप चांगला मुलगा आहे आणि राजाच्या कामानिमित्त राजवाड्यात चालला आहे. त्यांनी राजाविषयी ऐकलं आणि त्यांना शंका आली. त्यांनी सूरजच्या खिशातून चिठ्ठी काढली आणि वाचायला लागली. चिठ्ठी वाचली आणि त्यांना सगळं समजलं. म्हातारीने विचारलं, चिठ्ठीत काय लिहिलं आहे? त्यावर एक डाकू म्हणाला, चिठ्ठीत लिहिलं आहे की जसा हा मुलगा तुझ्याजवळ पोहोचेल त्याच वेळेस त्याला मारून दफन करायला सांग आणि हे काम मी यायच्या आधी पूर्ण व्हायला पाहिजे. म्हातारीने हे ऐकल्यावर म्हणाली, हा राजा किती दुष्ट आहे. ज्याच्या हातून चिठ्ठी पाठवली त्यालाच मारण्याचे आदेश दिले आहेत. विचार करून तिला वाटलं की मला या मुलाला वाचवलं पाहिजे. तिने डाकूंना विनंती केली आणि ती चिठ्ठी बदलून दुसरी चिठ्ठी त्याच्या खिशात ठेवली. त्यानंतर डाकू तिथून निघून गेले. सकाळ झाली की सूरज उठला आणि आजींचे आभार मानून तो तिथून निघाला. काही वेळानंतर तो राजवाड्यात पोहोचला आणि त्याने चिठ्ठी राणींजवळ दिली. महाराणीने जेव्हा चिठ्ठी वाचली त्यामध्ये लिहिलं होतं की हा मुलगा खूप बुद्धिमान व हुशार आहे. हा राजकुमारी सोबत विवाह करण्यासाठी योग्य आहे. त्यामुळे मी यायच्या अगोदर त्या दोघांचं लग्न लावून द्या. महाराणीने विचार केला, असं कसं महाराज एखाद्या मुलासोबत राजकुमारीचं लग्न लावून देतील? पण त्या चिठ्ठीवर राजाची मोहर लावली असल्याने तो मुलगा खोटं बोलत नसेल हा विचार करून राणीने दोघांचं लग्न लावून दिलं. काही दिवसानंतर जेव्हा राजा परत आला तेव्हा त्याला समजलं की त्याच्या मुलीचं लग्न त्याच मुलासोबत लावून दिलं आहे. राजा रागाने लाल झाला. त्याने महाराणीला विचारलं, तू असं का केलंस? त्यावर राणी म्हणाली, महाराज, तुम्ही जसं चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं तसंच मी केलं आहे. राजाने राणीला चिठ्ठी दाखवायला सांगितली. तेव्हा राणीनं ती चिठ्ठी दाखवली तेव्हा त्यामध्ये वेगळंच लिहिलेलं दिसलं. हे बघून राजा रागाने सैनिकांना म्हणाला, जाऊन सूरजला पकडून घेऊन या. सैनिक सूरजला घेऊन आले. राजा त्याला म्हणाला, तू खोटं बोलून माझ्या मुलीशी लग्न केलंस, पण मी तुला माझा जावई कधीच मानणार नाही. सूरज म्हणाला, महाराज, मी कधीच तुम्हाला धोका दिला नाही. तू मला वेडा समजतोस का? मी तुला कधीच माझा जावई म्हणून मानणार नाही. हे दोघे बोलतच होते तेवढ्यात तिथे एका सैनिकाने येऊन सांगितलं, महाराज, बाहेर एक साधू आले आहेत. त्यांना याच वेळेस तुम्हाला भेटायचं आहे. राजाने त्यांना घेऊन यायला सांगितलं. साधू आले. राजाने त्यांना नमस्कार केला आणि अचानक येण्याचं प्रयोजन विचारलं. साधू म्हणाले, राजन, तुम्ही मला ओळखलं नाही? राजा म्हणाला, नाही महाराज. तेव्हा साधू म्हणाले, राजन, मी तोच आहे ज्याला तुम्ही आजपासून 16 वर्षापूर्वी विधिलिखित बदलण्याची भाषा बोलून आला होतात. राजा एकदम दचकला. त्याला सगळं आठवलं. साधू हसत त्याला म्हणाले, काय राजन, भाग्याचं विधिलिखित बदललं का? त्यावर राजा मान खाली घालून म्हणाला, नाही महाराज, मी विधिलिखित नाही बदलू शकलो. मी नशिबापुढे हारलो. साधू म्हणाले, राजन, नशिबाच्या पुढे कोणी जाऊ शकत नाही. त्यामुळे सूरजला आता तुमचा जावई स्वीकारा आणि सगळा राज्यकारभार त्याच्या स्वाधीन करा. राजा म्हणाला, तुमच्या म्हणण्याप्रमाणेच होईल. राजाला समजावून साधू तिथून निघून गेले. राजाने सूरजची माफी मागितली आणि सगळा राज्यकारभार त्याच्या हातात दिला. मित्रांनो, कशी वाटली ही कहाणी? कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा कहाणीसोबत. तोपर्यंत नेहमी आनंदी राहा. धन्यवाद.